म्हणजे एकांकिका स्पर्धेतलं काम माझ्या एकांकिका केली एका वर्षी. तेव्हा स्पर्धा व्हायची मृगजळ एकांकिका स्पर्धा, सचिन खेडेकरांची स्पर्धा असायची पार्ल्यात. तर मृगजळ एकांकिका स्पर्धेत मी वधू परीक्षा नावाची एकांकिका केली होती आशिष पात्रेची. त्या एकांकिकेकरता मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं. चंद्रकांत कुलकर्णी आणि त्या स्पर्धेला बरेचसे मान्यवर यायचे. स्पर्धा बंद झाली पण खूप छान स्पर्धा होती. तर त्या एकांकिकेतलं काम बघून मला वन फाईन डे एक फोन आला. मी उचलला. एक कीपॅडचा फोन असतो ना आपल्या टिपिकल तालिमीतनं उचलून 3-4 मिस कॉल असतात. म्हटलं हां हॅलो. तर समोरून असा आवाज आला की हॅलो समीर खांडेकर. म्हटलं हां बोलतोय. मी गिरीश जोशी बोलतोय. तुला मी आतापर्यंत 6 फोन केले, तू माझा एकही फोन उचललेला नाही आहेस. तुझा हा फोन उचलला नसता असतं मी तुला पुन्हा फोन केला नसता. तुला मी हे सांगायला फोन केला की मी एक व्यावसायिक नाटक करतोय. तुझं मी एकांकिका स्पर्धेतलं काम पाहिलं, मला ते आवडलं. तुला काम करायची इच्छा असेल तर मला पुन्हा कॉलबॅक कर आणि अमुक जागी भेट, बाय. एवढा त्यांनी एका श्वासात बिंग गिरीश जोशी ते असेच बोलणारे. पण नशिबाचा भाग आहे, तो कॉल उचलला नसता, मे बी तू कॉल बॅक केला असता, त्यांनी घेतला नसता, मे बी, नॉट शुअर. पण गिरीश जोशींचा फोन आल्यानंतर आणि मग त्या वर्षी मला वेन आय वॉज इन SY BSc मला माझं पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. नाटकाचं नाव होतं माकडाच्या आधी शॅम्पेन. सो शॅम्पेन माझं हे पहिलं कमर्शियल नाटक. विवेक बेळे लिखित, गिरीश जोशी दिग्दर्शित, दिनू पेडणेकर निर्मित. एका SY BSc मधल्या मुलाला एकांकिकेतल्या काम बघून एक दिग्दर्शक त्याला कमर्शियल नाटक देतो. दिनू पेडणेकर नावाचा एक मोठा निर्माता जो एका कॉलेजमधल्या मुलावरती विश्वास ठेवून की हा हे काम करू शकेल हा विश्वास दाखवतो. आणि तुमचं पहिलंच नाटक तुम्हाला जर शॅम्पेनसारखं बुद्धिजीवी ह्युमर असणारं एक छान नाटक मिळणार असेल तर तुझी पुढचा जो प्रवास जो असतो ना तो तसं त्याच लाईनला जातो. रिस्पॉन्सिबिलिटी निवडतेस. एक्झॅक्टली पहिलं जे निवडतेस ना गं. म्हणजे मला आनंद आहे की माझ्या पहिल्या वर्षी माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकामध्ये माझा कॅरेक्टर होता आनंद निंगळे. तुला माणसं खूप चांगली भेटली. आनंद निंगळे, स्मिता सरवदे, मयूर खांडगे आणि सोबत गिरीश जोशी, दिनू पेडणेकर आणि विवेक बेळेंचं ह्युमर हे मला माझ्या SY BScत मला करायला मिळालं. आणि जे की लोकांचं ड्रीम असतं की इथे पोचायचं आहे या ग्रुपमध्ये किंवा इथे नाटक करायचं आहे ह्यांच्यासोबत करायचं. एक्झॅक्टली. म्हणजे बघ ना थोडंसं ते क्लिशे किंवा असं टिपिकल हे वाटेल स्टेटमेंट तुला की आजच्या काळात तर काय वगैरे असं असतं नाही. पण खरं सांगतो मी म्हणजे आपण काय ओल्ड काळातले नाही आहोत. ॲक्च्युली आपण आपल्या पेरेंट्सना म्हणायचं ना, ते म्हणतात जेव्हा की रे आमच्या काळात, आता आपण त्या स्टेजला आलो. म्हणजे वी वर लकी विणा की आता काय झालं ना एकांकिका स्पर्धा. आता आम्हाला विचारलं जायचं की एकांकिका तेव्हा ना कॅम्पस द फेरोआर नावाचा एक मला माहिती आहे जितू दादाचा. हो हो, जितेंद्र जोशी सर यायचे. आणि ते तर मला आठवतं की मला विचारलं होतं की तुला काय करायचं आहे पुढे काय. तर माझी असं होतं की मला ना एक व्यावसायिक नाटक मिळायला हवं आणि शिवाजी मंदिरच्या खाली माझं नाव असायला हवं ही माझी अपेक्षा होती का. आता काय झालं रॉंग राईट यात आपण नको जाऊयात. ही मुलं आताची राईट पण असते. एकांकिका स्पर्धेतनं काम झालं की मग ते सगळं ते रीलसारखं मोठं माध्यम आहे. लोकांपर्यंत पटकन पोहोचता येतं. मालिकांचे सेट्स आता उपलब्ध आहेत कुठे आहेच. पण पहिली मालिका आपण ज्याच्या पुढे येणार होती पहिली मालिका मिळायला जो स्ट्रगल 12 वर्ष तू वेगवेगळी नाटकं करत राहणं म्हणजे शॅम्पेनपासून जे पुढची मग पुढे मी आविष्कारला दुबेजींचं नाटक केलं आणि मग सगळी प्रायोगिक नाटकं हे सगळं करून मला असं वाटतं की पहिली मालिका मिळायला वेणू नाही. वेणू तर माझी पहिली मालिका नाहीच आहे का. म्हणजे सी आता ही किती गंमत आहे की मला तू वेणू म्हणूनच माहिती आहे. आपलं तेव्हा बोलणं झालं. एक्झॅक्टली. पण त्याच्या आधी तू जे काम केलंय ते मला नव्हतं माहिती. मे बी जिथून पॉप्युलॅरिटी मिळाली ते वेणू होतं का. एक्झॅक्टली. सी काय झालं वेणू काहे दिया परदेस तर माझी 5वी मालिका आहे. जस्ट इमॅजिन. आणि मला तिकडून समीर माहिती आहे की अच्छा हा मस्त आहे. म्हणजे त्याच्या आधी मी केली होती मला सासू हवी, माधुरी मिडल क्लास म्हणजे साराभाईचं साराभाई जे आहे ना रॉशेस ते मराठीत झालं होतं. हा स्टार प्रवाहावर होतं. चांगला शो होता. हॅट्स ऑफच. म्हणजे जी मूळ टीम आहे ना साराभाईची त्यांनीच प्रोड्यूस केलेलं. त्यांनीच प्रोड्यूस केलं. त्यांनीच लिहिलं पण होतं. डिरेक्ट करत होते ज्ञानेश भालेकर, विशाल मोडवे. कास्टिंग अतुल परचुरे, किशोरी गोडबोले, राहुल पेठे, मी. आणि मी त्यामध्ये रोशेस केला होता म्हणजे रमेश मामा ह्याला मामा तो जो होता. सो दॅट कॅरेक्टर वॉज वन ऑफ द लीड ऑफ दॅट शो. वेणू तरी एक मित्र दाखवला. त्याच्या आधी मी मोठे कॅरेक्टर पण केले होते. तुला पॉप्युलॅरिटी कुठे गेन झाली. वेणू ऑफकोर्स. वेणू ना. कारण मला तू वेणू म्हणूनच माहिती आहे. मे बी मी रॉंग असू शकते म्हणून मी ते ॲब्सोल्युटली राईट. वेणू आयुष्यात आला म्हणजे आता आपण ड्रप करून पुढे जाऊयात. नाटकं सगळं वेणू मीट्स विनू. एक्झॅक्टली. गुड वन. वेणू जेव्हा वेणाला भेटतो तेव्हा
पण वेणूने मला जे दिलं ना की आम्ही ठाण्यात शूट करत होतो तलावपाळीला. डिस्टर्ब करते मला ना त्याचं सिलेक्शन प्रोसेस सांग. म्हणजे वेणूची का? अरे 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 सी वेणू काहेदिया परदेश जी मालिका आहे फोन आला कसं काय झालं मग सिलेक्शन. ती मालिका खरं तर महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता त्यांची आहे. महेश सर, जितू सर, ज्यांच्याविषयी पण मी पुढे बोलूनच होता, आणि अजय मयेकर सर डिरेक्ट करत होते ती मालिका. वंडरफुल. तर त्याच्या आधी मी त्यांचा एक शो केला होता जो माझी झीवरची पहिली मालिका मागाशी म्हटलं सासू हवी, तर ती मी ऑलरेडी केली होती. आणि वेणूच्या आधी मला सांगायला आवडेल मी टाइमपास 2 केला अगं. मी फिल्म्स केल्या, मी पोस्टर बॉयज केला. आय थिंक येस. हो 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 हो. वेणूच्या आधी त्याच्या आय थिंक ते रिलीज नंतर झाले. नो 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 आधीच झालंय. 2015 मी टाइमपास 2 केला होता. तो बाबा केला. हो येस येस. सो 2015ला माझं लग्न झालं आणि मी अंदमानला गेलो होतो, मी आणि माझी वाईफ. आणि मी एअरपोर्टला उतरलो आणि असंख्य मिस कॉल आणि मेसेज होते. मला अजय मयेकरांचे एअरपोर्टला उतरलोच तेव्हा. म्हटलं हां सर, अरे काय कुठे आहेस तू वगैरे त्यांच्या आवाजात. त्यांनी म्हटलं असं असं आहे, ये मडला ये. म्हटलं सर एअरपोर्टला आता काय मडलं आहे. म्हटलं अमुक अमुक वेळेला मुंबईत येतो आहे. म्हटलं इथून म्हटलं हा समुद्र जवळ आहे पण मडच्या समुद्राला पोचायला म्हटलं मोठा वळसा घालायला लागणार आहे. तर मी गेलो मुंबईत. लग्नानंतर 5व्या दिवशी मी गेलो होतो का मड सेटवरती. म्हणजे मला काय माहीत काय वाढून ठेवलं. वहिनी लकी आहेत. हां 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 वहिनी लकी आहे. ब्लँक केलंस तुम्हाला आता. अरे बायको लकी आहे म्हटल्यानंतर ब्लँक कसा होऊ शकतो माणूस. नाही नाही बायकोही लकी आहे, मीही लकी आहे. ऐका बहिणी ऐका. ओके. तर मडला गेलो आणि तिथे एक हिंदी भाषिक मुलगा आला होता उंच. हो. याच्यावर तुला एक सीन करायचं आहे, ह्याला जरा तू जरा हेल्प कर, हे ते जरा थोडासा. म्हणजे ऋषीच का? हां त्याचं नाव ऋषी सक्सेना. तोही चांगला व्यवस्थित बोलायला वगैरे. तर त्याला तर मला असं आलं की ह्याला इम्प्रोवाइज करायला मला का बोलवलं आहे. म्हणजे मला वाटलं मला कामासाठी बोलवलं आहे. त्याच्याविषयी सगळं चाललं होतं त्याला सीन्स हे करायला. ते सगळं झालं. कसं आहे मुलगा, छान आहे ना, असं म्हटलं असं छान आहे. ओके ओके. म्हटलं ऐका ना सर, माझं काय, मी काय टच द्यायला आलो आहे का त्याला बॉलिंग द्यायला काय. अरे तू आहेस काय आहे, कुठे आहे, कशात आहे, काय ही मालिका करतोयस तू. तुझं काय आता ऑडिशन घ्यायचं तू माहितीच आम्हाला. सो लग्नाच्या 7व्या दिवशीच मी जो काय बेरोजगार होऊ शकलो असतो, काम मिळालं. तो तुला जे काम असणं जे असतं ना गं एक. सो सिलेक्शन प्रोसेस वॉज इझी फॉर मी. पुढे काय वाढून ठेवलं माहीतच नव्हतं. ते म्हणजे ना तू काय यायचं घरचंच कार्य यायचं, तारीख आली अमुक अमुक आलं. फर्स्ट डे ऑफ काहेदिया परदेश नाव मग कळलं की असं असं नाव आहे. गोरेगावातल्या एका बिल्डिंगमध्ये गेलो. ॲक्च्युअल घरात शूट सुरू होतं. मी चुकत नसेन, मला आधीचं माहीत नाही, पण पहिल्यांदा झीवरती असं झालं असेल जिकडे ॲक्च्युअल घरात रिअल टाईम रिअल लोकेशन जिकडे माणसं राहत आहेत, शूटिंग सुरू व्हायचं आमचं कायद्याचं. गेलो तर मोहन जोशी बसलेत, हो हो, शुभांगी गोखले बसलेत, नमस्कार मॅडम वगैरे करत. काहीच माहीत नाही. अरे काय म्हणजे तुला तुझं कॅरेक्टर तोपर्यंत माहितीच नव्हतं. काहीच माहीत नव्हतं. आणि म्हणजे साऊथ इंडियन आहे असं करशील ना वगैरे. हां तोपर्यंत माझा मी अभ्यास करून आलो होतो. मग सांग की वेणुगोपाल कामत नावाचं कॅरेक्टर आहे आणि असं 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 आहे आणि करायचं आहे लोक. आणि मग जे काही पुढे सगळं हळूहळू ते कॅरेक्टर सापडत गेलं. सो सिलेक्शन प्रोसेस खूप इझी होती. पण पुढे जे सगळ्या गोष्टी होत्या ना, अगं तुला लग्नानंतर हे पैसे वगैरे ठीक आहे, चल काम मिळतं पैशांचं, पण तुला मोहन जोशींबरोबर काम करायला मिळते, शुभांगी गोखलेंबरोबर काम करायला मिळते. ही 2 विद्यापीठं तुला परत ते त्यांचं काम बघण्याचे पैसेही मिळत आहेत. राईट. आणि योग्य शो, योग्य माणसं, योग्य चॅनल आणि योग्य वेळ हे साधून आलं. काहेदिया परदेश सायली संजीव तिच्यावर मी फिल्म केली आहे सायली बरोबर आधी. ओके. सो ते लागलं करेक्ट, हिट झालं. आणि मग शिववेणू मजा यायची बघायला एव्हरीवेअर. म्हणजे मला सांगितलं होतं की टेक्निकली 2 महिन्याची कमिटमेंट होती माझी. मला फार रोल नव्हता. हां 2-3 महिन्याचं काम आहे समीर. पण मी लग्नापर्यंत मी होतो पुढे. म्हणजे त्यांना तो वेणू हवा होता. कारण ते कॅरेक्टर इतकं क्लिक झालं. ते हळूहळू थँक्स टू माय डिरेक्टर, माय रायटर, त्यांनी मला ते डेव्हलप करू दिलं. आणि हळूहळू वेणू तो असा काय म्हणू ॲक्टर म्हणून आपण आपले पण किडे असतात ना की जरा करूयात, घुसूया 1 रन्स 2 रन्स 3 रन्स 4 रन्स, की त्यांना आपण असायला हवं असं वाटलं पाहिजे. आणि मग वेणूने खूपच दिलं. म्हणजे मला खूपच दिलं. म्हणजे
अरे आपल्याला माणसं ओळखतायत, आपल्याला माणसं बघतायत, हे मला वेणूमुळे कळलं. स्टार प्रवाहाला कळत होतंच, म्हणजे स्टारच्या शोनी मला दिलंच, पण झीला प्रॉमिनंटली अरे सर एक फोटो, ही मोमेंट जी आहे ती मला वेणूने दिली. क्या बात आहे, वंडरफुल. त्यानंतर तू मालिका केल्यास? हा खूप केल्या मी. काहेदिया परदेस नंतर मी केली लव लग्न लोचा केली झी युवाची. ओके, त्याच्यात मी विरोध होता मालिकेचा. त्यानंतर मी हम बने तुम बने केली सोनी मराठीची, ती परत आली केली. आता वैजू नंबर 1 केली. ओके, बऱ्याच मालिका झाल्या. त्यानंतर खूप मालिका केल्या मी. वंडरफुल. रायटिंग, लिखाण, खरं तर मी अपघाताने लेखक झालो. आता मी अपघाताने लेखक झालो असं म्हणणारे खूप लेखक आहेत. म्हणजे मला ह्याच्या आधी असं विचारायचं की म्हणजे जेव्हा प्रोफेशनली रायटिंग पीक केलं त्याच्या आधी थोडंफार काही लिहायचंच की? हो. मला ना काय झालं, अगं मी अजूनही मला लेखक म्हणायची हिंमत होत नाही माझी. ओके. कारण मी काय तसा लेखक नाही, स्पष्ट सांगायचं तर मला जे वाटतं ते मी व्यक्त होतो. आपण नाही का, मी लहान असताना काही ना काही लिहित असायचो, पण ते काय हे लिखाण आहे आता लिहायचं असं नसायचं. हां, कल्पना आणि व्हिज्युअलायझेशनची आवड होती. काय कसं होतं ह्या गोष्टी असायच्या. जर तरच्या पंखांवरती असं फिरायला आवडायचं की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. मी दिग्दर्शन माझ्या आयुष्यामध्ये आधी आलं, लिखाणाच्या आधी आलं. ओ, म्हणजे मी डिरेक्ट केलेल्या कॉलेजांची संख्या खूप मोठी. मी NM कॉलेज पार्ल्याचं, मिठीबाई कॉलेज, रत्नागिरीचं गोगटे जोळेकर महाविद्यालय, रुपारेल कॉलेज, भवन्स कॉलेज, पोदार कॉलेज, ते मुंबई विद्यापीठ मी 5 वर्ष डिरेक्ट केलं. सो मी प्लेस डिरेक्ट केलं, त्यांचे प्लेस डिरेक्ट केले, त्यांचे थिएटर वर्कशॉप घेणं, त्यांचे प्लेस डिरेक्ट करणं. सो त्या काळात त्यांचे मी थिएटरचे वर्कशॉप्स घ्यायचो, त्यांचे मी प्ले डिरेक्ट करायचो आणि तेव्हा मी लिहायचो पण. मग हे कसं कळलं की अरे मी आता डिरेक्ट करू शकतो, की म्हणजे डिरेक्शन इज अ डिफरंट स्किल अगेन. ते कसं काय आलं, म्हणजे ते करताच आलं? नाही, ते भवन्स कॉलेजमुळे आलं. काय झालं, अगेन तेच, कोणी वाली कोण नाही आपला, राईट, एक्झॅक्टली. आपणच तालमी आपल्या कंडक्ट करायच्या आणि मे बी वडिलांमुळे म्हणा किंवा एक नेतृत्व करण्याची एक हे होती, ग्रुप लीड करण्याची एक हे होती. मग तालमी घेणं असतात ना, की त्यांनी बसवलेलं तालमी घ्या, कसं केलं बघा, नाही मग असं करून बघ जरा कसं वाटतं बघ. आयडियाज, मी डिरेक्टर कसं झालो मला माहीत नाही, म्हणजे आय डोंट नो, याचं उत्तर नाही आहे. पण एकांकिका स्पर्धेने मला डिरेक्टर केलं. मग मी स्किट्स लिहायचो. स्किट्स म्हणजे आता हे स्किट्स नाहीत, 5-6 पात्रांची प्रॉपर विद्यापीठांमध्ये प्रहसन व्हायची, सामाजिक विषयांना घेऊन 10 मिनिटाची. आपण त्याला स्मॉल प्लेज म्हणूयात, लघु नाट्य म्हणूयात, ते लिहायचो. ती खूप लिहिली मी आणि वेगवेगळ्या विषयांना घेऊन लिहिली. म्हणजे त्याच्याकरता पण असंख्य पुरस्कार मिळाले. नॅशनल अवॉर्ड मिळालं त्याच्याकरता, एक म्हणजे विद्यापीठाचं एक नॅशनल अवॉर्ड असतं ते मिळालं, सुवर्णपदक मिळालं. म्हणजे अवॉर्ड फक्त एक शाबासकी असते, त्याच्यातनं आपण हे नको जाऊयात, पण त्याच्याकरता पण एक ॲप्रिशिएशन, त्याने एक मोटिवेशन मिळतं ना की आता हे छान केलंय, ह्यापेक्षा बेटर काय करता येईल. म्हणजे असा पण एक वर्ग होता त्यावेळी की जे मला म्हणायचे की दादा तुम्ही ॲक्टिंग पण छान करता. तर त्यांना हे माहीत नव्हतं की मी ॲक्टिंगच करतो मुळात. त्यांना माहिती आहे की डिरेक्शन करतात हे. इतपत ते त्यावेळी होतं. आणि मग त्याच काळात माझ्यातला तो लेखक जो आहे ना, तो असा जागा झाला किंवा काय म्हणूया, लिहायला लागला असा. आणि अगेन लालबागच्या चाळीतलं सगळं जगणं आयुष्य, आणि चाळीतलं आयुष्य म्हणजे आजकाल तुम्ही कोणी सांगू शकाल की असं लार्जर दॅन लाईफ असतं. असंख्य कॅरेक्टर्स, वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे कलर पॅलेट, गंध, आणि हे सगळं इतकी वर्ष बघितलेलं असतं गं, एक साचलेलं असतं ना वेगवेगळे कॅरेक्टर्स. तर त्यांचा कुठेतरी निचरा होण्याचं माध्यमच मला असं वाटतं की हे होतं. आणि ती माझ्या नाटकांमधून, एकांकिकांमधून, आणि आता पुढे जे काय यूट्यूबचं करतो त्याच्यामधनं येते. मी तिकडेच येणार होते ॲक्च्युली. जेव्हा मी पण स्टार्ट म्हणजे मला तर आता खूप कमी वर्ष झाली आहेत, लाईक 6-7 इयर्स. तुला किती इयर्स झाले टोटल आतापर्यंत? कमर्शियली मी सुरू केलं 2013-14 मध्ये सुरू केलं कमर्शियली. 10-1 वर्ष. आणि बरोबर ॲक्टिंग सुरू केली 4थीला असल्यापासून. म्हणजे पण एक कनेक्टेड आहे. तेव्हा यूट्यूब वगैरे नव्हतं, इंस्टाग्राम तर सोशल मीडिया तर काहीच नाही. म्हणजे आणि आपल्याला म्हणजे जे स्ट्रगल, अच्छा आत्ता फोनवर माहिती आहे ना ऑडिशन्स मागवतात किंवा आधी ते नव्हतं. म्हणजे आपल्याला जर मी उल्हासनगरला राहते आणि मडला ऑडिशन आहे तर मला जावंच लागायचं, किंवा मे बी तू लालबागला आहेस तर तुला मडला ते यावंच लागेल. हावेवर आता ते इतकं ट्रेंडिंग झालं आहे सोशल मीडिया, किंवा आत्ताच्या मी तसं म्हणेन की काही लोकांनी, काही जे जेन्युइनली टॅलेंटेड आहे त्यांनी खूप मोठी नावं केली स्वतःची. पण आपल्या वेळेला हे नव्हतं. ठीक आहे, आत्ता आपण नवीन, म्हणजे मी पण आता यूट्यूब खूप नवीन शिकते. हो, मी पण आपलं शिकणं सुरू आहे. म्हणजे आसोवाची निर्मिती कशी झाली, म्हणजे आसोवा हे नाव, किंवा डोक्यात कसं आलं की अरे आता लिखाण झालं,
है ना, डिरेक्शन झालं, ॲक्टिंग पण मी करतोच आहे, इकडे जरा लक्ष देऊया. मग हे सगळं, ही प्रोसेस काय होती आणि हे सगळं कसं आलं डोक्यात करायचं? मध्ये खूप मोठं आपल्यासाठी हे होऊन गेलं, कोविड नावाचा प्रकार येऊन गेला. कोविडमध्ये ते म्हणत होते ना की खूप जणांनी नाही का एक रोजगार सुरू केले. आपल्या मराठी मुलांनी खूप जणांनी वडापावची गाडी म्हणा किंवा काय खूप केलं आणि जगण्याचा प्रश्न होता काय करायचं. कोविड काळ हा तुमचा आत्मपरीक्षण करण्याचा काळ होता की काय करायचं आता घरात बसून, काय टॅलेंट आहे हे बाहेर आलं, काय एक्झॅक्टली लोकांना नाती कळली, लोकांना अरे हे, आणि खरंच म्हणजे खूप शिकवणारा काळ होता कोविडचा. हजबंड वाईफची भांडणंही झाली. हो, भांडणं झाली. मी ह्याच्यावर येते. मी एक केस वाचलेली की नवऱ्याने बायकोवर केस केली जाऊन पोलीस स्टेशनमध्ये की मला घरात त्रास देते, मी वर्क फ्रॉम होम करतोय. म्हणजे हेही झालं. हो, अरे म्हणजे आता हा नवरा आपल्याला 24 तास सहन करायचा किंवा ही बायको, हे कसं असणार. पण हे किती म्हणजे ते ॲक्च्युली मला वाटतं ते ॲज अ ह्युमनच ते खूप इरिटेटिंग आहे की 24 तास एकमेकांना बघत राहा. त्यामुळे ऑफिस आणि हे सगळं बनवलंय की जा घरी. खरं आहे, पण ते अगं तो ब्रेक हवाच ना एकमेकांना. काय म्हणजे एक्झॅक्टली करेक्ट आहे.